आता पाहूयात टॉप 9 मुंबई उपनगरातल्या बातम्या। मुंबईमधल्या राडा रोड्यावरील प्रक्रियेसाठी पालिकेची 230 कोटींची तरतूद, बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी कार्यपद्धती निश्चित, हवा प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना हाती। मुंबईत हृदयरोग, मधुमेह, कर्करोग रुग्ण शोधण्यासाठी पुढील वर्षापासून मुंबई महापालिका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार। त्याचबरोबर कर्करोग प्रतिबंधासाठी विशेष मॉडेल राबवलं जाणार। ठाण्यातील 8 तलाव झाडाझुडपांच्या विळख्यामध्ये तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्याचा खच पडल्याचं पालिका सर्वेक्षणातून समोर। नियमितपणे कचरा स्वच्छ करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून बोट खरेदीचा निर्णय। सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची मुदत, याआधी 2 वेळा सीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ। सिद्धिविनायक मंदिरामध्ये माघी गणेश जयंतीनिमित्त 16 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन। भक्तिगीतं, सामूहिक नामस्मरण, संगीत रचनी, तबला वादन असे विविध कार्यक्रम सादर होणार। धारावीमधल्या 7 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना माटुंग्यामधल्या सिटी ऑफ लॉस एंजेलस शाळेनं प्रवेश नाकारला। शाळेवर कारवाई न झाल्यानं पालकांकडून महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्याकडे तक्रार दाखल। मुंबई शहरामध्ये दररोज 1,500 नवी वाहनं रस्त्यावर। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये गत वर्षामध्ये 5.5 लाख नव्या वाहनांची नोंद। शहरामधील वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ। आमदार बच्चू कडूंच्या निर्देशानंतर मीरा भाईंदर पालिका दिव्यांगांना स्टॉलचे परवाने देणार। अनेक वर्षांपासून पालिकेकडून परवाने देण्यासाठी टाळाटाळ होत होती। मुंबईच्या कामाठीपुरामध्ये माघी गणेश उत्सव मंडळाच्या बाप्पाचं आगमन सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी। यावेळेला राम मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात आला।